ही गर्दी बघितल्यानंतर निलेशजी तुमचाच भगवा फरकणार आहे हे सांगण्याची भविष्य करायची अजिबात आवश्यकता नाही. आपण ज्या तळमळीने भाषण केलं, जी आपली तळमळ होती की आपली युती झाली पाहिजे आणि तुमची तळमळ असण्यापेक्षा राणे साहेबांची तळमळ होती या सिंधुदुर्गामध्ये युती झाली पाहिजे. मी या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे, स्वतः निलेशजी आमदार आहेत. आज कदाचित पत्रकारांना माहिती नसेल म्हणून सांगतो की ज्यावेळी स्वबळावर लढण्याचा काही लोकांनी 8 दिवस अगोदर निर्णय घेतला, त्यावेळी राणे साहेबांनी मला आणि निलेशजींना सांगितलं की एक चकार शब्द देखील तोंडातनं काढायचा नाही, आपल्याला युती करूनच लढायचं. निलेशजी असतील, मी असेल, दत्ता सामंत असतील, संजय टोपे असतील, आम्ही सगळ्यांनी एक निश्चय केला आणि आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलं की सिंधुदुर्गामध्ये जे काही करायचं आहे ते राणे साहेबांच्या सल्ल्याशिवाय आणि राणे साहेबांच्या परवानगीशिवाय करायचं नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले. मी स्वतः राणे साहेबांना बोललो, भेटलो, निलेशजी भेटले, दत्ता सामंत भेटले आणि शेवटचे 2 दिवस असताना मी राणे साहेबांना फोन केला की राणे साहेब कणकवलीचे फॉर्म भरले गेले, सावंतवाडीचे फॉर्म भरण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, वेंगुर्ल्याचे फॉर्म देखील भरून तयार आहेत. आम्ही काय करावं हे आपण जर मार्गदर्शन केलं तर निलेशजींना देखील सोयीस्कर होईल आणि मला देखील सोयीस्कर होईल. मी प्रामाणिकपणानं सांगतो, आज माझ्या अंगावर काटा आहे की हतबल होऊन राणे साहेबांनी सांगितलं की उदय आणि निलेश तुम्ही पुढे चला, मी तुमच्या सोबत आहे, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. मगाशी मालवणचा उल्लेख दत्ता सामंत सर तुम्ही केला की ज्या मालवणनं माननीय राणे साहेबांना मुख्यमंत्री बनवलं, आज त्यांचे चिरंजीव या मालवणचे धनुष्यबाणावर आपले उमेदवार लढवत आहेत आणि त्यांना खिंडीत पकडण्याचं काम काही लोक करतायत. मला मालवणवासियांना हात जोडून विनंती करायची आहे की राणे साहेबांकडे बघून आणि राणे साहेबांना आनंद होईल असा विजय माननीय निलेश राणेंच्या पदरी आपण टाकावा ही विनंती करण्यासाठी कारण आजही मी सांगतो की आदल्या दिवशी जर राणे साहेबांनी निलेशजींना सांगितलं असतं की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करायचा नाही, नगरसेवक उभे करायचे नाही, तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही 100% राणे साहेबांचं ऐकलं असतं. कारण शेवटी आपण राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो. राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याची विकासात्मक जडणघडण झालेली आपण सगळ्यांनी मिळून बघितलेली आहे. आणि म्हणून निलेशजींची देखील भूमिका होती, कदाचित वडील म्हणून त्यांची भूमिका होती, पण माझी मार्गदर्शक म्हणून माझी भूमिका होती की राणे साहेबांना त्रास होईल असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काहीच करायचं नाही, ही भूमिका दत्ताशेठ आपण सगळ्यांनी घेतली होती. पण राणे साहेबांचं देखील दुर्दैव आणि आमचं देखील दुर्दैव, आज आपण युती न होता त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लढतोय. पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर समोर झिरोच असणार आहे असं वाटायला लागलं. आणि मगाशी निलेशजींचं भाषण मी अगदी मन लावून ऐकत होतो की एखादी व्यक्ती मराठा समाजाची असताना ओबीसीचं सर्टिफिकेट घेते, याचा अर्थ ते मराठा समाजाला देखील फसवते आणि नव्याने येऊन ओबीसी समाजाला देखील फसवते, याची नोंद देखील मालवणवासियांनी घेतली पाहिजे. खरं करायचं असेल तर ताठ मानेनं निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. ताठ मानेनं मी कोण आहे, समोरचं कोण आहे, मी काय करणार आहे, हा विकास आराखडा तुम्हाला दिला पाहिजे. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण ज्या जातीतून जन्माला आलेलो आहे ती जातच बदलायची आणि दोन्ही जातीचा अपमान करायचा, हे महाराष्ट्रात जर पहिल्यांदा कुठे झालं असेल त्या मालवणमध्ये झालंय. मला अजून सगळी माहिती काय निलेशजींनी सांगितली नाही, ते पण हुशार थोडंच सांगतात, पण जे काही सांगतात ते खासून सांगतात आणि पूर्ण सांगितल्यानंतर काही लोकांची प्रतापही थोडी होते, म्हणून ते हळूहळू, कारण त्यांनी संजय मांजरेकरांना बघितलेला आहे, त्यांनी दिलीप वेंगसरकरांना बघितलेला आहे आपल्या सिंधुदुर्गातल्या, त्याच्यामुळे डायरेक्ट हिट करायचं नाही त्यांना आता आमदार झाल्यापासून माहिती झालेलं आहे. त्याच्यामुळे खेळवतात आणि शेवटच्या बॉलला 6 मारतात. त्याच्यामुळं विजयाचा सिक्सर देखील हा निलेश राणेंचा होता. आणि एखाद्या व्यक्तीला किती यातना द्यायच्या, एखाद्या व्यक्तीला किती
अडचणीमध्ये आणायचं हे काही लोकांनी विचारात घेतलं पाहिजे. शेवटी निवडणुका होऊन जाते, परंतु एकामेकाचे संबंध जर टिकले पाहिजे तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. आणि युती काय आम्ही युबीटी बरोबर करा म्हणून सांगत नव्हतो, किंवा युबीटीच्या पक्षप्रमुखांना आम्ही सांगत नव्हतो की आमच्या बरोबर युती करा. नैसर्गिक युती करण्यासाठी भाजप आणि शिवसेना ही कायमस्वरूपी एकत्र असली पाहिजे ही भूमिका घेऊनच निलेशजी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमण करत होते. परंतु निलेशजी काही लोकांनी तुमचा धसका घेतलाय हे निर्विवाद सत्य आहे. राणे साहेबांनंतर हा सिंधुदुर्ग चालवण्याची ताकद फक्त आणि फक्त निलेश राणेंमध्ये आहे हे देखील सिंधुदुर्ग वाचताना. त्याच्यामुळे काही लोक धसका घेतात त्याच्याकडे. आता आपण तुम्ही पण लक्ष देऊ नका, तुम्ही पण कोणी लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त धनुष्यावर लक्ष द्या, बाकी काहीच करू नका. मगाशी एक चांगलं वाक्य कोणीतरी सांगितलं की ज्या धनुष्य बाणाला घेऊन माननीय राणेसाहेब लढले होते, ज्या धनुष्य बाणाला घेऊन राणेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, आता त्यांचे चिरंजीव निलेश राणे पुन्हा एकदा धनुष्य बाण घेऊन त्या सगळ्यांच्या विरोधात लढतायत. त्याच्यामुळे त्यांच्या पदरात यश टाकण्याची जबाबदारी मालवणवासियांची आहे. तसं माझा सिंधुदुर्गाशी अतिशय जवळचा संबंध आहे. मी देखील सिंधुदुर्ग वासियांचा आहे आणि सिंधुदुर्गामध्ये काम करत असताना आज जे काही वातावरण बघतोय मी हे नक्की शिवसेनामुळे झालेलं आहे. आणि याच्यासाठी 100% निलेश राणेंची मेहनत ही आम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे. यासाठी शिंदे साहेब देखील तुम्ही चिंता करू नका, मालवणला येणार आहे संजय बट्टे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री, नाव घेऊन सांगतो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या दोघांचेही प्रेम हे निलेश राणेंवर आहे. तुम्ही जबाबदारी कदाचित युती झाली नसेल, परंतु मुख्यमंत्र्यांचं प्रेम देखील आहे आणि आपल्या साहेबांचं तर एवढं प्रेम आहे की मला कधी कधी हवा वाटायला लागेल. परवा रात्री 12 वाजता मी साहेबांकडे होतो. साहेबांनी मला विचारलं निलेश राणे साहेबांचं कसं काय चाललंय, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि मी साहेबांच्या वतीनं सांगतो की निलेशजींच्या मागे एकनाथ शिंदे साहेब राणे साहेबांसारखेच ताठ मानेने उभे राहतील. विकासात्मक घडवणुकीमध्ये हा मालवण जिल्हा, आमच्या मालवण शहर आमच्या सगळ्या शहरांपेक्षा विकासात्मक उजवं असावं, यासाठी निधी देखील माननीय एकनाथ शिंदे साहेब निलेशजींना देतील याची मला पूर्ण खात्री आहे. मी विधानसभेतल्या भाषणाचं तर कायमस्वरूपी सांगतो, पण परवा निलेशजींना एक खरं वाटणार नाही की बाकी कोणाची भाषण ऐकत नाही, पण परवा निलेशजींचं कणकवलीचं भाषण मी ऐकलं. निलेशजी, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की त्या भाषणामध्ये निलेशजीने कणकवलीत भाषण करत असताना राणे साहेबांच्या मनाला एकही शब्द लागेल अशा पद्धतीचं भाषण त्यांच्या 15 मिनिटाचं 20 मिनिटाचं झालं तर एकही शब्द नव्हता. ही राजकीय परिपक्वता तुमच्यामध्ये आहे. हीच राजकीय परिपक्वता तुम्हाला विजयापर्यंत नेणार आहे ही खात्री द्यायला मी इथं आलेलो आहे. मी काही भविष्य सांगणार नाही. आता तुम्ही असं म्हणाल मी पण काय बडबीड काढला की काय, त्याचा भाग नाही. पण ज्या पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांना सगळे सहकार्य करत आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे. दत्ता जाधव साहेब, मगाशी तुम्ही भाषण करत असताना अनेक गोष्टी सांगितल्या, पण अनेक गोष्टी सांगत असताना एक महत्वाची जी गोष्ट सांगितली ती गोष्ट म्हणजे की विधानसभेमध्ये निलेश राणे सगळ्या विषयावर भाषण करतात. सगळ्या विषयावर म्हणजे सगळ्या विषयावर, गृह विभागावर भाषण करतात, नगर विकासावर भाषण करतात, माझ्या उद्योग विभागावर भाषण करतात. पण त्याचा शेवट काय असेल? काय असेल? कुठं महाराष्ट्रामध्ये जरी ते गेले तर येऊन थांबतात शेवटी मालवण कुडावर. त्यामुळे आम्हाला देखील प्रश्न पडतो की महाराष्ट्रात सगळं फिरून आल्यानंतर मला ज्या लोकांनी निवडून दिलंय, मला ज्या लोकांनी आशीर्वाद दिले, त्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे, त्यांचा विकासात्मक विकास झाला पाहिजे, त्याला पाहिजे ते आपण दिलं पाहिजे ही भूमिका घेऊन ते विधिमंडळामध्ये त्यांची बाजू मांडतात. हे देखील आपण विचार त्या सगळ्या नागरिकांनी केली पाहिजे. निवडणुका होतात, निवडणुका निघून जातात. देवासमोर जाऊन नारळ ठेवणारे भरपूर आहेत, पण देवासमोर जाऊन नारळ ठेवून आम्ही भ्रष्टाचार करणार नाही हे सांगणारं फक्त निलेश राणेंचं कार्यालय आहे हे देखील आपण समजून घेतो. त्याच्यामुळे निलेशजी ज्या पद्धतीनं गर्दी जमलेली आणि एका दिवसाची गर्दी आहे. मी दत्ता सामंतांना सांगितलं की संपर्क मंत्री आहे,
मला मालवणमध्ये येऊन गेलं पाहिजे, परंतु माझ्या सभेला एवढी मोठी संख्या जमेल हे मला खरोखरच माहिती नव्हतं. हे माझ्यावरचं प्रेम नाही, ते निलेश राणेंवरचं. आणि म्हणून प्रत्येकानं एक निर्णय घ्या. या जमलेल्यानं प्रत्येकानं 100 मतं जर आणली तर समोरचा परत कधी आपला नाद करणार नाही. प्रत्येकानं ही शपथ घ्या की आपण जे मतदान करणार आहे ते निलेश राणेंना मतदान करण्यापेक्षा आपण राणे साहेबांना मतदान करणार आहे ही भूमिका जर तुम्ही घेतली, एकही मत आपलं फुकट जाणार नाही. तर राणे साहेबांच्या स्वप्नात मालवण जर तयार करायचं असेल तर निलेश राणेंची शिवसेनाच या नगरपालिकेवर आली पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आमचे राजेशजी मोरे इथं आलेले, त्यांचा पायगुण चांगला आहे, त्यांना मी अनेक दिवस ओळखतो. ते रत्नागिरीमध्ये माझ्या मतदारसंघात संपर्क प्रमुख म्हणून होते, तिथं आम्ही जिंकलो. राजापूरला अंदाला होते, तिथं आम्ही जिंकलो. दीपक केसरकरांकडे होते, दीपक केसरकर तिथं जिंकले. आता ते इथं आलेले, त्याच्यामुळं त्यांचा पायगुण अतिशय चांगला आहे. राणेसाहेब 3 तारखेपर्यंत नाही, त्याला सांगितलं आता ज्या ज्यावेळी निलेश राणेंची कुठली पण निवडणूक असेल आमच्याकडे नाही आला तरी चालेल, इथंच थांबा. त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. पण निलेशजी अजूनही तुमचं मनापासून कौतुक करतो. राजकारण होत राहतं, राजकारणामध्ये कटुता निर्माण होते, पण ज्या पद्धतीनं तुम्ही हा सिंधुदुर्ग जिल्हा हँडल करताय शिवसेना म्हणून त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आज शिवसेना वर्षभरापूर्वी ह्या सिंधुदुर्गामध्ये काय होती ते आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण तुम्ही ज्यावेळी सक्रिय झाला, मी अनेक वेळा हे वाक्य बोललो की राणे साहेबांसोबत काम करणारे दत्ता सामंत असतील, संजय पडते असतील, राजन तेली असतील, आमचे काका कुडाळकर असतील, भविष्यात सतीश सावंत पण असतील, मला माहित नाही, त्या सगळ्यांना परत एकदा एकत्र आणण्याची ताकद तुमच्या राण्यांमध्ये आहे, ते निलेश राणेंमध्ये आहे. आणि जास्त वेळ मी आपला घेत नाही. धनुष्यबाणासमोरचं बटन आपण सगळ्यांनी मिळून दाबावं, ममताताईंना नगराध्यक्ष करावं, आमच्या सगळ्या 20 उमेदवारांना नगरसेवक करावं. आणि जाता जाता ममताताई तुम्हाला एक विनंती करतो, आज तुम्ही नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालेल्याचा जसं माझं मत आहे, पण 9 वर्षानंतर ही मोठी निवडणूक होते. ज्यावेळी नगराध्यक्ष म्हणून तुम्ही बसाल, 1 वर्षाचा निलेशजींच्या नेतृत्वाखाली एक विकास आराखडा तयार करा. आणि माझी या शहरातली एकही महिला भगिनी व्यवसायापासून वंचित राहणार नाही यासाठी पुढाकार घ्या. तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत आहे. माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे, जी पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. प्रत्येक महिला भगिनीला स्वतःच्या पायावर उभी करू शकते, प्रत्येक तरुणाला ती स्वतःच्या पायावर उभी करू शकते. निलेशजी 3 तारीख झाल्यानंतर तुम्ही सांगाल त्या दिवशी माझ्या मुंबईचे सगळे अधिकारी ममताताईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी येतील आणि किमान पुढच्या 1 वर्षात त्या मालवणच्या किनारपट्टीला माझ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत 500 युवक आणि युवती या स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करूया, त्याच्यामध्ये यश येईल एवढाच विश्वास मी ममताताईंना देतो. तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण कोणाला घाबरत नाही हे देखील तुम्ही सिद्ध करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे जिंकताना 10 जिंकलो, 12 जिंकलो, 15 जिंकलो, 16 जिंकलो नाही, 21 जिंकलो. 20च्या 20 आणि 1 नगराध्यक्ष आम्ही जिंकणार आहोत. या ईर्षेनं आजपासून आपण कामाला लागावं एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा निलेशजी राणे यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि विजयी मेळाव्याला बोलवलं नाही तरी निर्लज्जासारखं मी हा शब्द देतो आणि माझं मनोबल संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.